जिंकणारा संघ आपण पाहिलं तर सार्थक 11 संघासोबत आजच्या दिवसातली मेगा फायनलची लढत खेळेल. त्यातनं जिंकणारा संघ अंतिम सामन्यासाठी मात्र पात्र होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिलाच बॉल, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एक धाव, चिकी सिंगल आपण पाहतोय. शुभारंभ होईल या एका धावेनी. धावसंख्या धावफलकावरती 1. स्ट्राईक रोटेट झाली आणि आजच्या दिवसामध्ये त्याने अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला. तो फलंदाज ओमकार उर्फ ओमी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर. ओमकार ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. येणारा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. वेगवान ते सर्राट चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळते आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडला ओमकार. मोठ्या फटक्याची गरज असेल. पॉवर प्लेचा षटक असताना देखील धावा येत नाहीये. वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केला. आता मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा दणदणी स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 5. गोलंदाज सय्यार. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. ज्या ओमकारच्या बॅटमधनं खूप चांगल्या धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू, चांगला फटका, वॉट अ शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. हा भगवा षटकार. यावेळेस अजून एक वेगवान तेस्तरा चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते आणि आता मात्र हा डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 11. जवळ मॅचची दिशेने. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. प्रशांतच्या बॅट मधनं किती मोठे फटके येत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. चला जास्त घेऊ नका विनंती असेल. पहिलाच बॉल, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा संपर्क होत नाहीये आणि येणारा हा डॉट बॉल. गोलंदाज तयार. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र एकच धाव. धाव फलकावरती ऍड होईल आणि जस्ट सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा.
बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि खूप चांगली लाईन. प्रतीकच्या गोलंदाजीचं कौतुक असेल, मात्र वाईड पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार परब, ज्याच्या बॅटमधनं खूप चांगल्या धावा येत आहेत, मात्र त्याला आता मात्र शांत राहावं लागतंय या षटकामध्ये. एक खूप चांगली लाईन गोलंदाज प्रतीक हाताळतोय. षटकाचा विचार केला उर्वरित प्रतीक गोलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राईक ओमकार. खूप चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळते. धावचीची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडवर. खूप चांगली फेकी, मात्र एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 14 आपण पाहू शकतो. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त बॅटल रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रतीक. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल आणि जस्ट सिंगल च्या मदतीने धावसंख्या एकने सरकेल पुढे. धावफलकावरती 10 लागतात. एकूण 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली लाईन आणि आता मात्र षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 15 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. प्रशांत ऑन स्ट्राईक. बॉल तयार. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, चांगला फटका, हवेत उडवण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हेलियन. शैलेश मैदानाच्या आतमध्ये. जळत मॅचच्या दिशेने. बॉल तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार आपण पाहू शकतो. ओमकार आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमीच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. गोलंदाज प्रवीण. वेगवान चेंडू आणि दिशा थोडीशी भरकटी आहे. पंचांनी दंडित केलं. इट इज वाईड. धावसंख्या एकने सर्कल पुढे. एकूण धावा लागतात धावफलकावरती त्या 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन स्कोर कार्ड. एक जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर प्रवीणचं हे षटक 3रं. बॉल तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लांबी आणि उंची, चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार.
एक जबरदस्त फटका आणि चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती 22-22 ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. अजून 2 ते 3 मोठ्या फटक्यांची गरज. अजून एक वेगवान तेस्तरदार चेंडू पाहायला मिळेल. येणारा मात्र हा डॉट बॉल. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटकाचा विचार केला उर्वरित गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वर. वेगवान चेंडू चांगला फटका आणि अजून एक धमाका. वॉर अ शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. जबरदस्त कमबॅक होऊ शकतं. 2 षटकार आपण या षटकामध्ये पाहतोय. प्रवीण. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. मोठ्या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आणि आता मात्र मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. फलंदाज ओमकारला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. नवीन फलंदाज प्रदीप. धावसंख्या 28 आणि ओमकार मैदानाच्या बाहेर ज्यांनी खूप चांगली खेळी साकारली. मात्र एक चुकीचा फटका आपण म्हणू शकतो. 23 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला शैलेश ही जोडी. गोलंदाज तयार. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी होती मात्र नकार दर्शवलाय आणि फक्त एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती 29 आपण पाहू शकतो. 29 ऑन स्कोर कार्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 29 आणि आता मात्र शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. शेवटचे 6 चेंडू सामन्याचं भविष्य घडवण्यासाठी. जवळ मॅचच्या दिशेने बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीप. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल. वेगवान तेस्तरार पाहायला मिळतोय. तरी देखील दिशा भरकटती आहे. वाईट +1 धावसंख्या धाव फलकावरती 31 आपण पाहू शकतो. वेगवान ते सर्राट चेंडू पाहायला मिळतोय आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. वेगवान ते सर्राट चेंडू आणि यावेळेस मात्र वाईड +1
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 33 धावा धावफलकावरती. धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल होतो यार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. षटकातला पुढचा बॉल. वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप आहे खूप मोठी. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 35 या आकड्यावरती. 35. 34 धावफलकावरती. 1 शॉट. धावसंख्या 34. गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्कवर. मोठ्या फटक्याची अजूनही गरज असेल. स्ट्राईक एंडला प्रदीप. वेगवान ते सर्रार चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाचा विचार केला. जळत मॅचची दिशेने. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. झेलची संधी आणि झेल देखील टिपलाय. फलंदाज प्रदीप बॅक टू द डगआउट. आपण पाहिलं तर दोन चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. एक जबरदस्त मॅच. धावसंख्या 34 पाहायला मिळेल. मोठा फटका एखादा येणं गरजेचं आहे टार्क्स 11 संघासाठी. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. चांगला फटका आणि आता मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 38. धावसंख्या 38. 38. धावसंख्या 38. अजून एखादा मोठा फटका येईल तर मात्र टार्क्स 11 संघ सामन्यामध्ये आपली वर्चस्व, आपली पकड मजबूत करेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. षटकातला आता मात्र पुढचा चेंडू. लखन. वेगवान चेंडू. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट. चांगली फेकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने. 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 40. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज.
हॅलो जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहिलं तर 41 धावांची गरज, 24 चेंडू 41. तर जाधव सर यांना विनंती करतो यायचं आपण व्यासपीठावर. आपलं सरचे स्वागत. लोनाड एक्सप्रेस. अरे ये तो फाइनल में है ना तुम. जाऊयात मॅचच्या दिशेने. नितीन आणि तुषार ही जोडी. जाऊयात मॅचच्या दिशेने. 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला नितीन आणि दुसऱ्या बाजूला तुषार ही जोडी आणि पहिल्या षटक गोलंदाज आनंद. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. बिग फाईट. जिंकणारा संघ सार्थक इलेव्हन संघासोबत आजच्या दिवसातली शेवटची लढत खेळेल आणि त्यातून जिंकणारा संघ मात्र मेगा फायनल साठी क्वालिफाय होईल. गोलंदाज सज्ज आनंद. जात मॅचच्या दिशेने. बॉल तयार. आनंद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन. मोठ्या फटक्याची नितांत गरज सुरुवातीपासूनच, कारण 41 एक मोठं टार्गेट आतापर्यंत सेट केलंय. नितीन आणि तुषार. आनंद गोलंदाजी मार्कवर. नितीन कशा प्रकारचा खेळ करतोय संघासाठी पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र इंटू द ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या बाहेर आणि पंचांनी दंडित केला. इट इज वाईड. धावसंख्या फलकावरती 1 आपण पाहू शकतो. 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. नितीन ऑन स्ट्राईक. लोअर फुलटा चेंडू. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 1 धाव वेगाने कंप्लीट आणि एकाच धावेला फक्त समाधान. धावसंख्या 2 आपण पाहू शकतो धावफलकावरती. धावसंख्या 2. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार. ज्याच्या बॅटमधनं आपण खूप चांगली फटकेबाजी आजच्या संपूर्ण दिवसात पाहिली. मात्र आता फटके येणं गरजेचं असेल, कारण एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार. यावेळेस मात्र वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. अनिकेत मिश्रा यांच्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत मिश्रा यांनी जर डाईव्हच्या माध्यमातून एखादा झेल टिपला तर त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आयोजन समितीच्या वतीने. आणि यावेळेस मात्र एक खूप चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. अनिकेत मिश्रा. अनिकेत मिश्रा यांनी जर डाय मारून झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल तयार. वेगवान ते सर्रार चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळते इंटू द ब्लॉक होल आणि येणारा मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल. वेगवान ते सर्रार चेंडू. खूप चांगली लाईन होती, मात्र थोडीशी दिशा यावेळेस भरकटली आणि पंचांनी दंडित केला वाईड. धावसंख्या 1 सर्कल पुढे. एकूण धाव लागत्या धावफलकावरती त्या
5 धावा आपण पाहू शकतो. जाधव सरांना विनंती असेल या आपण. आपलं सरचे स्वागत. लोणाड एक्सप्रेस बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्राट चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि आता मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या एकनी सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 6 धावा आपण पाहू शकतो. 6 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातला अंतिम चेंडू, मोठा फटका येणं गरजेचं असेल. स्ट्राइक एंडला नितीन. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातला पुढचा बॉल. वेगवान चेंडू, चांगला फटका पाहायला मिळेल आणि आता मात्र गॅप आहे खूप मोठी. चांगला फटका, मात्र 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावफलकावरती फक्त 8. तेहतीस धावांची अजूनही गरज. 33 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि 33 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, विनंती असेल. 18 चेंडू 33 आणि गोलंदाज शैलेश गोलंदाजीसाठी येतोय. दुसरं षटक एक अतिशय महत्वाचा असेल. पहिल्या षटकामध्ये 8च धावा खर्च केल्या आनंदने. सिंगल विकेट, वाईड, सिंगल डबल असं व्हेरिएशन आपण या षटकामध्ये पाहिलं. चला प्लीज एकत्र येऊ नका, विनंती असेल. बघा पुढचा सामना अजूनही बॅलन्स आहे. चला ओमी प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवर. शैलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, विनंती असेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क होत नाहीये आणि येणारा हा डॉट बॉल. WPL असेल किंवा या मैदानाच्या स्थानिक स्पर्धांमध्ये देवेश त्रिपाठी आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावरती नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावण्याचा निश्चित मानस असेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल आणि आता मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळेल. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळेल. 9 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. आपण पाहिलं तर नितीन आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला क्षेत्ररक्षण लावा प्लीज. सामन्याचं रिदम तोडू नका, विनंती असेल.
शैलेश गोलंदाजी मार्कवर. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि आता मात्र खूप चांगला ट्राय केलाय तरी देखील चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा. खूप चांगली लाईन पाहायला मिळेल. येणारा हा डॉट बॉल आणि आता मात्र सामन्यामध्ये अजूनही रंजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. खूप चांगली लाईन हाताळत असताना गोलंदाज शैलेश पाहायला मिळेल. शैलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितीन. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट केला, एकदा वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? रोहित आलाय, थोडस फंबलिंग आणि त्याचा फायदा. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होईल. धाव संख्या 15, 15 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे रॉयल 11 संघासाठी. यावेळेस मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, एकच धाव, जस्ट सिंगल. बारा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 12 चेंडू 25. गोलंदाज जावेद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र वाईडचा इशारा येतोय. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट बॅलन्स आहे. धावसंख्या 19 सरकेल पुढे. खूप चांगली मॅच आपण पाहू शकतो. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन. नितीनच्या बॅटमध्ये खूप चांगल्या धावा येत आहेत, मात्र ते सातत्य शेवटच्या षटकापर्यंत कायम राहणं गरजेचं आहे. धावचीची संधी आणि आता मात्र डिरेक्ट हिट. फलंदाज नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. जाधव सरांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि 2 धावा या चेंडूवरती वसूल केल्या. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती 19 आपण पाहू शकतो. धावसंख्या 19 आपण पाहू शकतो. 19 ऑन स्कोर कार्ड. एक जबरदस्त मॅच आपल्या रंगताना पाहायला मिळते. ट्विस्ट या सामन्यामध्ये बॅलन्स होता आणि तो ट्विस्ट मात्र आता कायम करण्याचा प्रयत्न होतोय. तुषार आणि लखन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. मोठे फटके येणं गरजेचं आहे.
यावेळेस मात्र वेगवान चेंडू, एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, तत्पूर्वी मात्र सिंगल कंप्लीट केली आहे आणि धावसंख्या एकने सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 20-20 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला लखन. आता मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली लाईन पाहायला मिळते आणि येणारा मात्र डॉट बॉल दबाव वाढवेल रॉयल 11 संघाच्या फलंदाजावरती. 8 चेंडू 21 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्राट चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची कंपल्सरी गरज. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकाचा विचार जर केला तर मात्र खूप चांगलं षटक हाताळलंय. गतीमध्ये परिवर्तन काय असतं ते सिद्ध केलंय गोलंदाज जावेदने. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका आणि आता मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. जवळात मॅचच्या दिशेने 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज. हा षटकार खूप महागडा ठरू शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण लखन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू कंपल्सरी 15. गोलंदाज चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज प्रदीप. 6 चेंडू कंपल्सरी 15. 6 चेंडू कंपल्सरी 15. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार. गोलंदाज तयार. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप. 6 चेंडू कंपल्सरी 15. 15 नीडेड इन जस्ट 6 डिलिव्हरीज. पहिलाच बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेला संधी आहे, मात्र एका धावेला फक्त समाधान. जस्ट सिंगल. 14 धावांची गरज 5 चेंडूंच्या माध्यमातून. 5 बॉल 14 धावा कंपल्सरी. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप, गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला लखन. संपूर्ण दारोमदार लखनच्या फलंदाजीवरती अवलंबून असेल. जर मोठे फटके आले तर मात्र रॉयल 11 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, वर शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक धमाका षटकार. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू कंपल्सरी 8 धावांची गरज.
एक जबरदस्त मॅच. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची कंपल्सरी गरज. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका. वर शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. आणि आता मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार हे लखनच्या बॅटमधनं देखील आलेत. मात्र ओमीचा रेकॉर्डशी बरोबरी करण्यासाठी अजून 2 षटकार येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 2 रन. मंगेश दादा गोडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. युवा सेना उपशहर अधिकारी त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेचे आधारस्तंभ. जबरदस्त मॅच आपण पाहू शकतो. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. जस्ट 2 रन्स नीडेड फॉर विन दिस मॅच. सामना अक्षरशः खुला केला असं न म्हणता अगदी मुखात जाणारा घास हिरावून आणलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जाधव सर जायद मॅचच्या दिशेने बॉल होतं यार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. बॉल तयार. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र एक धाव वेगाने कंप्लीट. स्कोर लेवल. आणि लखनला मात्र सामना फिनिश करण्याची घाई आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एका धावेची गरज. 2 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेला फक्त गरज असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ॲग्रेसिव्ह रचलं जाईल ही एक धाव रोखण्यासाठी. जर 1 चेंडूमध्ये 1 असं समीकरण आलं तरी देखील सामना खूप रंगतदार होईल. मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 1 चेंडूमध्ये 1 धाव होत नाही. मात्र 1 चेंडूमध्ये 6 धावा जरूर होतात या मैदानावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप. विजयाचं स्वप्न की मात्र पराभवाची एक आस आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र एक चांगला फटका आणि सामना फिनिश. रॉयल 11 संघ आजच्या दिवसातल्या शेवटच्या लढतीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट लखन पाटील. आमचे मंगेश दादा घोडे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मंगेश दादा घोडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मंगेश दादा घोडे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच लखन.